खरं तर मला विकासजी यांची आणि यांच्या पक्षाच्या भूमिकांची मला कीव येते. स्पष्टपणे सांगतो, काहीच मिनिटांपूर्वी भाजपाच्या प्रवक्त्यांकडनं स्पष्टपणे सांगितलं गेलं की अजित पवारांना घेणं. मला खरं तर याच्यावर उत्तर अपेक्षित होतं, त्यांच्याकडनं एखादा तरी शब्द निघेल यावर. पण अजिबात काही बोलले नाहीत, कारण कदाचित ती त्यांची सुद्धा ऍडजस्टमेंट असू शकते. मी सावरकरांच्या मुद्द्यांवर पुन्हा येतोच, पण तत्पूर्वी मला एका गोष्टीची पुन्हा तुम्हाला आठवण करून द्यायची. राजकीय ऍडजस्टमेंट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला सोबत घेताना राजकीय ऍडजस्टमेंट आहे. मग भाजपाने आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. राजकीय ऍडजस्टमेंट ही जर गोष्ट तुम्ही मान्य केली आणि ऑन मीडिया तुम्ही मान्य केली, तर 70,000 कोटींचा घोटाळा ही सुद्धा राजकीय ऍडजस्टमेंट आहे का? किंवा नवाब मलिकांसारख्या व्यक्तीवर आरोप केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःच्या सोबत सत्ताधारी बाकांवर घेणं ही सुद्धा राजकीय ऍडजस्टमेंट आहे का? पंतप्रधानांच्या शब्दांनंतर चक्की पिसिंग पिसिंग ही सुद्धा राजकीय ऍडजस्टमेंट आहे का? इथपर्यंत हा विचार जातो. मला कदाचित भारतीय जनता पक्षाच्या त्या प्रवक्त्यांनी एवढा विचार केला नसावा राजकीय ऍडजस्टमेंट म्हणताना. पण ठीक आहे, ह्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं अनुत्तरित आहेत आणि हा महाराष्ट्र पाहतोय. जय महाराष्ट्र चॅनल हे महाराष्ट्रभर पाहिलं जातं आणि जगभर पाहिलं जातं. जगभरातले सर्व प्रेक्षक प्रश्न विचारतायत. मग ही अजित पवारांना घेणं ही राजकीय ऍडजस्टमेंट आहे, तर 70,000 कोटींचा घोटाळा ही तुम्ही गोड मानून घेतला, हा राजकीय ऍडजस्टमेंटचा भाग आहे. आता मी येतो तुमच्या प्रश्नावर. राहिला प्रश्न सावरकरांच्या विचारांचा. सगळ्यात प्रथम मला भारतीय जनता पक्षाच्या ह्या प्रवक्त्यांनी एक उत्तर द्यावं, तुमचा धर्म नेमका कोणता? म्हणजे हिंदू धर्म हा आपण बाजूला करूयात, आपद धर्म की शाश्वत धर्म, की आमरण आजीवन अविवाहित राहीन पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती नाही नाही, नो नेव्हर वगैरे आम्ही ऐकलेलं आहे. आम्ही आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही वगैरे ही सगळे स्टेटमेंट आम्ही ऑन मीडिया आम्ही ऐकलेले आहेत. आता नाही नाही ऐका हो, ऐकण्याची थोडी तयारी ठेवा. मुळात भाजपाकडे ना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आहेत, ना छत्रपती शिवरायांचे विचार आहेत, ना शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत. भाजपा हा संधी साधू विचारांचा आहे. जिकडे त्याची परिस्थिती तिकडे तो जातो. आता तुम्ही विचार करा, कविताजी, मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. जसं तुम्ही सुरुवातीलाच आपल्या विश्लेषणाच्या पूर्वीच सांगितलात, कोकणामध्ये त्यांनी निलेश राणेची, नितेश राणेंची आपण जी हाणामारी बघितली, पैसे पकडण्यापासून जशी निवडणूक संपली, गळ्यात गळे आले. आता तुम्ही मला सांगा, असं अजित पवार गटाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी काय केलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात, जेणेकरून त्यांना ही बातमी करावी लागली? काहीच नाही. पण स्वतःहून स्टेटमेंट आणलं, स्वतःहून ती आईक क्रिएट केली गेली आणि जणू काही आम्ही एकमेकांच्या विचारधारांच्या विरोधात. तुम्ही आता एक स्ट्रॅटेजी बघा ही निवडणुकांची स्ट्रॅटेजी कशी. हिंदुत्ववादी मतदान हे आम्हालाच पडणार, याच्यासाठी यांनी दोघांनी वेगळी चूल मांडली. सेक्युलर विचारधारेची मतं ही अजित पवार गटाला फोडण्यासाठी त्यांनी तिकडे एक वेगळी चूल मांडली, जेणेकरून महाविकास आघाडीला पडणारी समजा काही सेक्युलर विचारधारेची मतं असतील, ती अजित पवार गट बाजूला करून महाविकास आघाडीचं मतदान हे कसं कमी होईल याची यांनी संपूर्णपणे तजवीज करून ठेवली.